हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये युनिट 4मधला लॉजिस्टिक अँड प्रोडक्शन मॉडेल्स हा आपण चॅप्टर बघणार आहोत. तर लॉजिस्टिक अँड प्रोडक्शन मॉडेल्समध्ये आपण काय शिकणार आहोत ते आपण बघूया. की ह्याच्यामध्ये बिझनेसमधील स्ट्रॅटेजी आणि डेटा मायनिंग मॉडेलचं रिलेशनल मार्केटिंगच्या पॉसिबिलिटीज एकाच वेळी त्यांची रेव्हेन्यू म्हणजे एकाच वेळी त्यांची रेव्हेन्यू वाढवणे किंवा कॉस्ट ऑफ मार्केटिंग कमी करणे आपल्याला शक्य करते. तर त्यामुळे एखाद्या एंटरप्राईजच्या प्रॉफिटसाठी पूर्ण आपल्याला फायदा होणार आहे. तसंच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अलीकडच्या ज्या काही वर्षात एखाद्या प्रोसेसमध्ये सुधार करून आपण त्यांच्या किमतीमध्ये आणखी रिडक्शन करतो आणि एक इफेक्टिव्ह बिझनेसमधील लॉजिस्टिक आणि प्रोडक्शन प्रोसेस म्हणून समजले जाणारे एक इफेक्टिव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे. तसेच दिलेल्या बिझनेसची प्रोडक्शन चेन तयार करणाऱ्या कंपनीचे हे काय नेटवर्क आहे. तर आपण आता ही जी काय माहिती बघितलेली आहे ती कोणाबद्दल बघितलेली, लॉजिस्टिक अँड प्रोडक्शन मॉडेल्सबद्दल इंट्रोडक्शन आपण बघितली. नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहे सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन. ओके, तर सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय तर ते आपण बघूया. तर सप्लाय चेन मे बी डिफाईन्ड, आता सप्लाय चेनची इथे डेफिनेशन सांगितलेली आहे. अ सप्लाय चेन मे बी डिफाईन्ड ॲज अ नेटवर्क ऑफ कनेक्टेड अँड इंटरडिपेंडंट ऑर्गनायझेशनल युनिट्स दॅट ऑपरेट इन अ coordinated way to manage, control and improve the flow of materials and information originating from the suppliers and reaching the end customers after going through the procurement, processing and distribution subsystems of a company. Okay, तर ही आपली एक सप्लाय चेनची एक डेफिनेशन दिलेली आहे. आता म्हणजे काय, सप्लाय चेन मे बी डिफाईन्ड नेटवर्क ऑफ कनेक्टेड आणि ऑर्गनायझेशनकडून मिळणारी जी काही इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये मॅनेज केली जाते आणि कंट्रोल किंवा इम्प्रूव्ह फ्लो ऑफ मटेरियल आणि इन्फॉर्मेशन एंड ऑफ कस्टमरपर्यंत पोचवली जाते. तसेच या फिगरमध्ये बघा, ही खाली फिगर दाखवलेली आहे. या फिगरमध्ये कंपनीची या फिगरमध्ये कंपनीची प्रोक्युअरमेंट प्रोसेस आणि डिस्ट्रीब्युशन सबसिस्टीम दाखवलेली आहे. ओके, ह्याच्यामध्ये पूर्ण डिस्ट्रीब्युशन कंपनीची दाखवलेली आहे. म्हणजे त्याचे जे काही US मार्केट कसं असणार आहे, युरोपियन मार्केट, एशिया पॅसिफिक मार्केट आणि त्यांचं मग मार्केटिंग कसं असणार आहे, या सगळं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर या सप्लाय चेनचे इंटिग्रेटेड प्लॅनिंग आणि ऑपरेशन्स हे कंपनीच्या लॉजिस्टिक सिस्टीमची इव्हॅल्युएशन करणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टमॅटिक पर्स्पेक्टिव्हमध्ये घेतलेल्या डिसिजन्स आणि केलेल्या ॲक्शन्स एकत्र करते आणि त्यांचे इव्हॅल्युएशन करते. तसंच कंझ्युमर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या बरेच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी आपले प्रयत्न सप्लाय चेनच्या ऑपरेशनवर कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत. अगदी लॉजिस्टिक चेनचे पार्ट कंपनीच्या बाहेर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट केलेले आहे. इंटिग्रेटेड लॉजिस्टिक प्रोसेसचा मेन पर्पज म्हणजे टोटल खर्च एक्सप्रेस करणारे, आता खाली सांगितलेलं आहे की कोणते कोणते आहेत ते खाली सांगितलेले आहेत. की ह्याचा मेन पर्पज काय की टोटल खर्च एक्सप्रेस करणारे एखादे फंक्शन मिनिमाइज करणे, ज्यात प्रोसेसिंग कॉस्ट आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, इन्व्हेंटरी कॉस्ट आणि इक्विपमेंट कॉस्ट हे खर्च आहे. ओके, ऑप्टिमायझेशन मॉडेल्स इंटिग्रेटेड सप्लाय चेन प्लॅनिंगमध्ये रिप्रेझेंट होणाऱ्या प्रॉब्लेम्सचे ॲनालायझिंग अँड सॉल्व्हिंग करण्यासाठी आणि नेसेसरी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी
एक पॉवरफुल आणि व्हर्साटाईल कन्सेप्च्युअल पॅराडिगम रिप्रेझेंट ह्याच्यामध्ये केली जाते. ओके, तर नेक्स्ट आहे ERP सप्लाय चेन मॅनेजमेंट. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लॉजिस्टिक प्रोडक्शन सिस्टीमच्या वेगवेगळ्या कंपोनंट्समधील कॉम्प्लेक्स इंटरॅक्शनमुळे प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीला सपोर्ट इंडिकेट करण्याच्या उद्देशाने अदर मेथड्स किंवा टूल्स आज आपल्याला अपुरी म्हणजे इनॲडिक्वेट आहे. इनॲडिक्वेट म्हणजे काय की अपुरी आहे. जसे की इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट किंवा सिम्युलेशन सिस्टीम अँड एंटरप्राइज रिसोर्सेस प्लॅनिंग सॉफ्टवेअरमध्ये इन्क्लूड केलेले असतात आणि इन्फायनाईट कॅपॅसिटीचे मॉड्यूल असतात. ओके, तर आत्ता जे काही आपण बघितलेले हे काय लॉजिस्टिक सप्लाय चेन ऑप्टिमायझेशनचं आपण म्हणजे ही जी काही आता आपण इंट्रोडक्शन बघितलेली ही कोणाची बघितलेली सप्लाय चेन ऑप्टिमायझेशनची आपण इंट्रोडक्शन बघितलेली. ओके, नेक्स्ट जो पार्ट आहे तो ऑप्टिमायझेशन मॉडेल्स फॉर लॉजिस्टिक प्लॅनिंग. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे सारे प्लॅनिंग्स आहे. टॅक्टिकल प्लॅनिंग आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कॅपॅसिटी, हे मॅथमॅटिकल मॉड्यूल्स टाईप आहे, मल्टिपल रिसोर्सेस, बॅकलॉगिंग, त्यानंतर मिनिमम लॉस ऑफ फिक्स कॉस्ट. हे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आहेत. हे स्ट्रॅटेजीज आपण बघूया नंतर. नेक्स्ट आपण सिस्टीम बघणार आहोत रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम्स. आता रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय सांगितलं आहे बघा की या रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीममध्ये रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम is managerial policy whose purpose is to maximize profits through an optimal balance between demand and supply. ओके, म्हणजेच रेव्हेन्यू मॅनेजमेंट एक मॅनेजरियल पॉलिसी आहे ज्याचा पर्पज चांगल्या ऑप्शनल बॅलन्सद्वारे त्यांची डिमांड आणि सप्लाय हे काय करतात त्यांची म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की डिमांड आणि सप्लायमधला जो काही प्रॉफिट्स आहे तो म्हणजे काय असणार आहे रेव्हेन्यू मॅनेजमेंट एक त्या प्रकारची एक रेव्हेन्यू मॅनेजमेंट पॉलिसी असणार आहे. ओके, की त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमाइज प्रॉफिट्स मिळवणे हा त्याचा मेन पर्पज आहे. म्हणजे रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय ही एक मॅनेजरियल पॉलिसी आहे ज्याचा पर्पज असा आहे की जो काही डिमांड आणि सप्लाय मधला जो काही ऑप्टिमल बॅलन्स आहे त्याच्यामधून आपल्याला मॅक्झिमाइज प्रॉफिट्स मिळवणे हा या रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीमचा पर्पज आहे. ओके, नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे की डिस्पाइट द पोटेन्शियल ॲडव्हान्टेजेस दॅट रेव्हेन्यू मॅनेजमेंट इनिशिएटिव्ज may offer for enterprises, there are certain difficulties that hamper the actual implementation of practical projects and actions aimed at adopting revenue management methodologies and tools. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले बघा रेव्हेन्यू मॅनेजमेंट इनिशिएटिव्ज एंटरप्राइजना न देऊ शकणारे पोटेन्शियल ॲडव्हान्टेज असूनही अशा काही डिफिकल्टीज आहेत की ज्यात प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स आणि ॲक्शन्सचा रेव्हेन्यू मॅनेजमेंट मेथडॉलॉजीमध्ये आपल्याला काय होतो एक डिफिकल्टी म्हणा किंवा एक अडथळा आपल्याला काय होतो आहे निर्माण होतो. ओके, नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत डिसिजन प्रोसेस इन रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीममध्ये कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे डिसिजन्स घेतले जातात हे आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा की ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा रेव्हेन्यू मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स द ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल्स टू प्रेडिक्ट द बिहेवियर ऑफ कस्टमर्स ॲट अ मायक्रो सेगमेंटेशन लेवल
and to optimize the availability and price of products in order to maximize profits. आता म्हणजेच काय की मायक्रो सेगमेंटेशन या लेवलवरती कस्टमरच्या बिहेवियरचा प्रेडिक्शन लावण्यासाठी आणि प्रॉफिट्स मॅक्झिमाइज करण्यासाठी प्रॉडक्टची अवेलेबिलिटी आणि प्राईस ऑफ प्रॉडक्ट सुधारण्यासाठी रेव्हेन्यू मॅनेजमेंटमध्ये मॅथमॅटिकल मॉडेल्स इन्व्हॉल्व्ह केलेले असणार. आता नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, ज्याच्यामधले आता मेन जे काय पॉईंट आहेत ते मी घेते. ओके, तर नेक्स्ट सांगितलेले आहे बघा काय की रेव्हेन्यू मॅनेजमेंट अफेक्ट्स some highly complex decision making processes of strategic relevance as shown in figure. ओके, खाली एक फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये दिलेले ओके की त्याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्प्लेक्स वगैरे येणार आहेत. तर डिसिजन्स लेवल्स कोणत्या प्राइसेस, प्रमोशन्स, मार्कडाऊन्स, असॉर्टमेंट, चॅनेल्स. आता ह्यांचा जो काही इफेक्ट आहे कोणाकोणावरती पडणार आहे, ऑप्टिमायझेशनवरती, मार्केट रिस्पॉन्स मॉडेल्सवरती आणि डिमांड मॅनेजमेंटवरती. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला डिसिजन्स कोणते घ्यावे लागणार आहेत रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीमवरती, तर आपण बघूया. ओके, फर्स्ट आहे त्याच्यामधला मार्केट सेगमेंटेशन बाय प्रॉडक्ट, डिस्ट्रीब्युशन चॅनेल, कन्झ्युमर टाईप अँड जिओग्राफिक एरिया परफॉर्म युजिंग डेटा मायनिंग मॉडेल्स. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की या डिसिजनमध्ये कशा प्रकारचा डिसिजन आहे की मार्केट सेगमेंटेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनेल, कन्झ्युमर टाईप अँड जिओग्राफिक एरिया हे डेटा मायनिंग मॉडेलचा यूज करून परफॉर्म केलेले असतात. ओके, म्हणजे तसे परफॉर्म केलेले असावेत, म्हणजे आपल्याला डिसिजन घेण्यासाठी काय होणार आहे, सोपं होणार आहे. तर सेकंड बघा डिसिजन कसं घेणार आहे, प्रेडिक्शन ऑफ फ्युचर डिमांड युजिंग टाईम सिरीज अँड रिग्रेशन मॉडेल्स. टाईम सिरीज म्हणजेच काय, टाईम सिरीज आणि रिग्रेशन मॉडेल्स यूज करून फ्युचरमधले डिमांडची प्रेडिक्शन आपल्याला करायची. नेक्स्ट, आयडेंटिफिकेशन ऑफ द ऑप्टिमल असॉर्टमेंट दॅट इज द मिक्स ऑफ प्रॉडक्ट्स टू बी अलोकेटेड टू ईच पॉईंट ऑफ सेल. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑप्टिमल असॉर्टमेंट म्हणजेच सेलच्या प्रत्येक ठिकाणी अलोकेट करण्यासाठी मिक्स ऑफ प्रॉडक्ट्स काय केले जातात, यूज केले जातात. ओके, नेक्स्ट, डेफिनिशन ऑफ द मार्केट रिस्पॉन्स फंक्शन्स ऑब्टेन बाय आयडेंटिफाईंग मॉडेल्स अँड रूल्स that explain the demand based on company actions, the initiatives of competitors and other exogenous consequential events. मार्केटच्या रिस्पॉन्सची डेफिनेशन कंपनीच्या ॲक्शनच्या आधारे डिमांडची एक्सप्लेन करणारे मॉडेल्स आणि रूल्स किंवा त्याचबरोबर इनिशिएटिव्स ऑफ कॉम्पिटिटर्स आणि अदर एक्सटर्नल इव्हेंट्स असणार आहेत. ओके, पुढे मॅनेजमेंट ऑफ ॲक्टिव्हिटीज एम्ड ॲट डिटरमायनिंग द प्राईस ऑफ ईच प्रॉडक्ट ॲज वेल ॲज द टायमिंग अँड द अमाऊंट ऑफ मार्कडाऊन्स. म्हणजेच प्रत्येक प्रॉडक्टची कॉस्ट तसेच टायमिंग आणि मार्कडाऊनची अमाऊंट डिटरमाइन करणे या उद्देशाने मॅनेजमेंटची ॲक्टिव्हिटीज इथे केलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे सेल्स ॲनालायसिस अँड कंट्रोल अँड यूज ऑफ इन्फॉर्मेशन गॅदर्ड टू इव्हॅल्युएट मार्केट ट्रेंड्स. प्लॅनिंग मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग ऑफ सेल्स प्रमोशन्स आणि त्यांचा जो काही इफेक्टिवनेसचे असेसमेंट काय, एक मिनिट. ओके, हा पॉईंट राहिला आपला. प्लॅनिंग मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग ऑफ सेल्स प्रमोशन्स अँड असेसमेंट ऑफ देअर इफेक्टिवनेस. म्हणजे त्यांचं काय असलं पाहिजे की त्यांचा इफेक्टिव्ह असेसमेंट असला पाहिजे. कोणत्या ह्याच्यावरती, प्लॅनिंग ह्याच्यावरती, मॅनेजमेंटवरती आणि मॉनिटरिंग ऑफ सेल्स प्रमोशन्सवरती. नेक्स्ट डिसिजन्स, सेल्स ॲनालायसिस अँड कंट्रोल अँड यूज ऑफ इन्फॉर्मेशन गॅदर्ड टू इव्हॅल्युएट मार्केट ट्रेंड्स. सेल्सचं ॲनालायसिस
अँड कंट्रोल्स अँड मार्केटमधील ट्रेंड्सचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी गॅदर केलेल्या इन्फॉर्मेशनचा यूज केला पाहिजे. मटेरियल procurement and stock management policies such as control policy, frequency of issued orders, reorders, quantities. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मटेरियल प्रोक्युअरमेंट, स्टॉक मॅनेजमेंट पॉलिसी, जसे की कंट्रोल पॉलिसी, फ्रिक्वेन्सी ऑफ रिऑर्डर्स, म्हणजे ज्या काही मटेरियल प्रोक्युअरमेंट आणि स्टॉक मॅनेजमेंट पॉलिसीज, ओके, त्या ह्याच्यावरती डिसिजन घेतला पाहिजे. म्हणजे कोणत्या कोणत्या आता पॉलिसीज ज्या आहेत तर तशाच कंट्रोल पॉलिसी, फ्रिक्वेन्सी ऑफ इश्यूड ऑर्डर्स आणि रिऑर्डर क्वांटिटीज. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ द डिफरंट सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन चॅनल्स. हे सुद्धा काय केले जातात, इथे इंटिग्रेट केले जातात. ओके, आणि पुढे काय सांगितलं बघा, रेव्हेन्यू मॅनेजमेंट रिलायज ऑन द फॉलोइंग बेसिक प्रिन्सिपल्स. म्हणजे रेव्हेन्यू मॅनेजमेंट ह्या प्रिन्सिपलवरती काय असतात, हे जे काय बेसिक प्रिन्सिपल्स आहेत हे बेसिक प्रिन्सिपल्सवरती रेव्हेन्यू मॅनेजमेंट काय असतात, डिपेंड असतात. आता कोणते कोणते प्रिन्सिपल आहेत, तर फर्स्ट प्रिन्सिपल आहे टू ॲड्रेस सेल्स टू मायक्रो सेगमेंट्स. म्हणजेच हे सगळं मायक्रो सेगमेंट सेल्सच्या बाबतीत आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते बघा. आता हे मी वाचून दाखवत नाही, त्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते की मार्केटचे ॲडिक्वेट नॉलेज मिळवण्यासाठी बिझनेस इंटेलिजन्स आणि डेटा मायनिंग मॉडेल्स थ्रू सेगमेंटेशन करणे हे इम्पॉर्टंट असणार आहे या ॲड्रेस सेल्स ऑफ टू मायक्रो सेगमेंट्समध्ये. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे टू एक्सप्लॉइट द प्रॉडक्ट व्हॅल्यू सायकल. म्हणजे प्रॉडक्ट व्हॅल्यू सायकल आपल्याला समजा एक्सप्लॉइट करायची असेल तर ओके, करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हायेस्ट रेव्हेन्यू करण्यासाठी प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसचे व्हॅल्यू ऑफ सायकल अंडरस्टँड करणे इम्पॉर्टंट असतं. त्याची अवेलेबिलिटी चांगल्या प्रकारे सिंक्रोनाइज करण्यासाठी आणि प्रत्येक मार्केट मायक्रो सेगमेंटसाठी प्राईस डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला हा एक प्रिन्सिपल आपल्याला यूज करावा लागणार. तिसरं प्रिन्सिपल आहे टू हॅव अ प्राईस ओरिएंटेड रादर दॅन कॉस्ट ओरिएंटेड ॲप्रोच इन अ बॅलेन्सिंग सप्लाय अँड डिमांड. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा की जेव्हा डिमांड आणि सप्लाय बॅलेन्स नसते तेव्हा बहुतेक म्हणजे कदाचित बिझनेस कॅपॅसिटी इन्क्रीज करून किंवा डिक्रीज करून काही आपल्याला काय रिॲक्शन्स ह्याच्यामध्ये दिल्या जातात. ओके, नेक्स्ट प्रिन्सिपल आहे टू मेक इन्फॉर्म्ड अँड नॉलेज बेस्ड डिसिजन्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की कन्सिस्टन्सी यूज ऑफ प्रेडिक्शन्स मॉडेल. म्हणजे आता इथे बघा काय सांगितलं, अ कन्सिस्टंट यूज ऑफ प्रेडिक्शन मॉडेल्स टेंड्स टू मीन की याचा अर्थ असा होतो की ही जी काही कन्सिस्टंट यूज ऑफ प्रेडिक्शन मॉडेल्स टेंड्स टू मीन, याचा अर्थ असा होता की डिसिजन अधिक मजबूत आपल्याला कशावरती, नॉलेज बेसवरती काय घेतले पाहिजेत. ओके, ते या प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे टू रेग्युलरली एक्झामाइन न्यू ऑपॉर्च्युनिटीज टू इन्क्रीज रेव्हेन्यूज अँड प्रॉफिट्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही तुमचे अल्टरनेटिव्ह सिनॉरिओ कन्सिडर करण्याच्या पॉसिबिलिटीज बरोबर अवेलेबल इन्फॉर्मेशन वेळेवर ॲक्सेस करण्याच्या पॉसिबिलिटीज, कॉम्पिटेन्सीज ऑफ मार्केटिंगची आपल्याला स्ट्रेंथ काय करायची, मजबूत करायचे आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीची इफेक्टिवनेस जो आहे तो आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. या प्रिन्सिपलमध्ये आपण करू शकतो. तर हे जे काही आता आपण प्रिन्सिपल बघितले 5 प्रिन्सिपल बघितलेले, हे कशासाठी यूज करायचे, रेव्हेन्यू मॅनेजमेंटसाठी आपल्याला हे बेसिक प्रिन्सिपल्स यूज करायचे. ओके, तर इथे आपण आता हा भाग बघितलेला लॉजिस्टिक अँड प्रेडिक्शन्स मॉडेलचा. समजा ह्याच्यामधले कोणाला पॉईंट समजले नसतील नक्की विचारा. थँक्यू.